राज्याच्या 30 वर्षाच्या इतिहासात सर्वाधिक 66.05% मतदान नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत झालं। यामध्ये कोल्हापूर जिल्हा सरासरी मतदानात अग्रेसर राहिला, तर करवीर विधानसभा मतदारसंघात राज्यातलं सर्वाधिक 84.96% मतदान नोंदलं गेलं। त्यामुळे वाढलेला मतदानाचा टक्का कुणाच्या पारड्यात जाणार याबद्दल उत्सुकता होती। निकालानंतर हा वाढलेला टक्का महायुतीच्याच पारड्यात पडल्याचं दिसून येतंय। विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण करताना महायुती सरकारनं शेवटच्या काही महिन्यांमध्ये लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्याबरोबरच काही लोकप्रिय घोषणा केल्याचा परिणाम निकालामधून दिसत असल्याचं सांगितलं जातंय। तर अनेक जण या निकालाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उपस्थित करतायत। प्रत्यक्ष मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये नोंदलं गेलेलं मतदान आणि मतमोजणी वेळी त्या केंद्रातील ईव्हीएममधील मतदानात तफावत असल्याची काही उदाहरणं समोर येत असल्यानं ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जाते। काहींनी यापुढे मतपत्रिकांवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी केली आहे। राज्यात नव्यानं सत्तेत येणाऱ्या महायुती सरकारनं महागाईवरील नियंत्रण, मराठा आरक्षण, रोजगार निर्मिती, शेतीमालाला हमी भाव या विषयांवर प्राधान्यानं काम करावं अशी अपेक्षा सुद्धा कोल्हापूरकरांनी व्यक्त केली आहे। आत्ताचे जे इलेक्शन झालेले आहे ते ईव्हीएमच्या मशीनच्या गोंधळामुळेच ते निवडून आलेले आहेत। आत्तापर्यंत बघितलं तर सरासरी 6% हा स्विंग असतो, परंतु आत्ता 12%, 15%, 18% हा स्विंग होतो। तसा स्विंग हा होऊ शकतच नाही आहे। तरी माझ्या अंदाजाप्रमाणे हा जो गोंधळ झालेला आहे ते मशीनच्या ह्याच्या कारणामुळेच झालेला आहे। आताच्या विधानसभेत निवडणुकीत फक्त भाजपचे कार्यकर्ते निवडून आलेत आणि काहीतरी मशीनमध्ये घोटाळा असेल असं मला तरी वाटतंय आणि ह्याच्यावर काहीतरी कारवाई करावी। आताचा निकाल लागलाय तो आम्हाला मान्य नाही, कारण यात काहीतरी घोळ झाला। एवढी माणसं सगळी एकीकडे कशी आली असं आम्हाला काहीतरी वाटतंय। लाडक्या बहिणीनं कामं केल्यात ना, त्या आल्यातच निवडून। आता त्यात काय नवीन नाहीच आहे, केलंय त्यांनी, सपोर्ट केलाय म्हणून बायकांनी बी सपोर्ट केलाय त्यांना। आताच्या निवडणुकीबद्दल मला असं वाटतं की पैसे दिले लाडकी बहीण म्हणून, पण मुलांना शिक्षणाचं पण प्राधान्य दिलं पाहिजे। डोनेशन हे भरावे लागतं मुलांचं शिक्षणासाठी। आम्ही फिरत बसतोय, मुलांना शिक्षण, बेरोजगारांना रोजगार दिला पाहिजे, नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत। आत्ताच्या निवडणुकी झाल्या, भाजप सरकार आले, लाडक्या बहिणीमुळे आले असेल आणि ह्याच्यामुळे खरं लाडक्या बहिणीमुळे सगळ्यांना 1500 रुपये मिळाले, हे झालं सगळं ठीक आहे। पण इकडं जीवनावश्यक वस्तूंचे पण दर वाढवले, सगळं हे केलं। काय झालं, लोकांना दिवाळी पण करता आली नाही। इथं 1500 रुपये मिळाले, पण 5000 रुपये इकडं वाढवले गेले। खर्चात वाढ झाला, तेल, डाळ, सगळे पदार्थात वाढ केली, हे काय बरोबर नाही। आता जो निकाल लागला किंवा इलेक्शन झाली, जे सत्तेवर लोक आले त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी। शेतकऱ्यासाठी काय करणार याचे दिलेले आश्वासन शेतकऱ्याची तरी पुरी करावीत। शेतकऱ्याला हमीभाव द्यावा, शेतकऱ्याची काय असेल तेव्हा हे म्हणजे त्याचे पानंद रस्ते वगैरे सगळे व्यवस्थित करून द्यावे। आणि शेतकऱ्याला सुखी ठेवायचं असलं तर तुम्ही काय दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा, एवढीच आमची इच्छा आहे। नुकत्याच आता विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत। हा राज्यात, महाराष्ट्र राज्यातील निकाल पाहता हा अनपेक्षितपणे लागलेला निकाल असा सामान्य माणसाला वाटते। कारण हा निकालाचं माणसं मतदान करायला उत्स्फूर्तपणे बाहेर पडलीत आणि ज्या सामान्य माणसानं कुणालाही मतदान केलं असेल, पण हा निकाल बघता एखाद्याला असं वाटतं की बाबा मी ज्याला मतदान केलं त्याला झालं का नाही, तिच्या मनामध्ये संभ्रमावस्था आहे। आणि सामान्य नागरिकांची, माझ्यासारख्या सामान्य माणसाची मागणी आहे की इथून पुढच्या सर्व इलेक्शन ह्या बॅलेट पेपरवरती घ्याव्या अशी माझी मागणी आहे। काल परवा जो विधानसभेचा महाराष्ट्र राज्याचा निकाल लागला, हे निकाल ऐकून मन सुन्नत झालेलं आहे। कारण ज्या अपेक्षेनं नागरिकांनी मतदान केलं होतं त्या अपेक्षेनं निकाल आलेले नाहीत। कुठं तर असं वाटतंय की लोकसभेमध्ये 14 जागा ज्या काँग्रेस पक्षाला मिळतात त्या पक्षाला 16 जागा विधानसभेला मिळतात। हे म्हणजे अगदीच म्हणजे एवढं परिवर्तन कसं काय शक्य आहे, ह्याच्यामुळे कुठंतरी संशयाला वाव निर्माण होण्याची शक्यता आहे। विधानसभेचा लागलेला निकाल आहे तो पूर्ण महाराष्ट्रासहित कोल्हापूर जिल्ह्यालाही अनपेक्षित निकाल आहे। जणू का हा पूर्वप्रत फिक्स केलेला निकाल आहे अशा पद्धतीने शंका येत आहे। आणि हीच भावना पूर्ण महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्याची पण आहे।
आपण जर पाहिले पूर्ण महाराष्ट्रभर कुठेही आनंदाचे वातावरण दिसत नाही. जर एवढा मोठा विजय तिने प्राप्त केला आहे तर त्या पद्धतीने तसं वातावरण पण दिसत नाही. म्हणजे नक्कीच कुठं ना कुठं यामध्ये मोठा घोळ आहे अशीच चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर आणि कोल्हापूर जिल्ह्यातही सुरू आहे. याची शासनाने दखल घेऊन कोल्हापूरकरांच्या या प्रातिनिधिक प्रतिक्रियांवरून या निवडणुकीतला लोकमानस वेगळा होता आणि प्रत्यक्ष निकाल वेगळा लागला असंच दिसतंय.